महामार्ग 161 मृत्यूचा सापळा। आसलगाव खांडवी दरम्यान अपघातात तरुण ठार, तिघे गंभीर। नांदुरा ते जळगाव जामोद हा महामार्ग 161 वर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। मंगळवारी सायंकाळी खांडवी शिवारातील हॉटेल रायबा समोर 2 दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात आसलगाव येथील 21 वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी सायंकाळी 7:15 सुमारास विकी प्रवीण मोरे वय वर्ष 21 राहणार आसलगाव हा आपल्या स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH28 CA 2938 नांदुराकडून आसलगावच्या दिशेने येत होता। दरम्यान हॉटेल रायबा समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH20 AR 5047 ने त्याला जोराची धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की विकी मोरे याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात विकी सोबत असलेल्या नितीन कैलास पाखरे वय वर्ष 25 राहणार आसलगाव हा गंभीर जखमी झाला आहे। तसेच दुसऱ्या दुचाकीवरील अमित ढवळे वय वर्ष 40 आणि त्यांचे नांदुरा येथील एक सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत। तिन्ही जखमींना जय भवानी रुग्णवाहिकेने चालक राजू बुट्टे व सहकाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले होते व प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलवण्यात आला आहे। नांदुरा जळगाव जामोद हा महामार्ग क्रमांक 161 सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे। 30 मार्च रोजी झाडेगाव फाट्याजवळ एका टिप्परचा अपघात झाला होता। त्यातही एकाला आपला जीव गमवावा लागला होता। एका पाठोपाठ एक होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात संतापाची लाट असून प्रशासनाने या मृत्यूच्या सापळ्याला आवर घालावा अशी मागणी नागरिक करत आहेत। मयत विकीचे वडील प्रवीण रामचंद्र मोरे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। घटनेचा पुढील तपास ठाणेदार नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे हे करत आहेत।